सांगली मिरज आणि कुपवाड शहर कडकडीत बंद. वाढीव घरपट्टी विरोधात 4 ऑगस्टला महापालिकेवर भव्य मोर्चाचा एल्गार. सांगली मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेने लादलेल्या अव्वाच्या सव्वा वाढीव घरपट्टी विरोधात सांगलीकर नागरिक आता आक्रमक झालेले आहेत. मूल्यांकनावर आधारित लादण्यात आलेली ही अन्यायकारक घरपट्टी रद्द करण्याच्या मागणीसाठी वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीच्या वतीनं 4 ऑगस्ट रोजी सांगली महापालिकेवर एका भव्य मोर्चाचे आयोजन करण्यात आलं आहे. या आंदोलनाला पाठिंबा म्हणून सांगली मिरज आणि कुपवाड शहर कडकडीत बंद ठेवण्यात येणार असून नागरिकांना यात मोठ्या संख्येनं सहभागी व्हावे असे आवाहन कृती समितीनं केलं आहे. सत्ताधाऱ्यांनी सांगलीच्या नागरिकांना गृहीत धरून ही वाढीव घरपट्टी सगळ्यांनाच मान्य आहे असा चुकीचा संदेश दिला आहे आणि या मनमानी कारभाराविरोधात सांगली शहरातील सर्व कामगार संघटना, विविध व्यापारी संघटना, शहर चालवणाऱ्या प्रमुख संघटनांचे प्रतिनिधी या आंदोलनात मोठ्या प्रमाणावर सहभागी होणार आहेत. नागरिकांमध्ये निर्माण झालेला हा तीव्र असंतोष आता प्रत्यक्ष रस्त्यावर उतरून प्रशासनाला दाखवून दिला जाणार आहे. प्रशासनाकडून किंवा लोकप्रतिनिधींकडून योग्य सकारात्मक निर्णय न मिळाल्यास यापुढे तीव्र न्यायालयीन लढा आणि प्रशासकीय बहिष्काराची पुढील दिशा ठरवली जाईल असा स्पष्ट इशारा वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीतर्फे देण्यात आला आहे. वाढीव घरपट्टी आंदोलन कृती समितीतर्फे दिनांक 4 ऑगस्ट रोजी सांगली महापालिकेवर भव्य मोर्चाचं आयोजन केलेलं आहे. या मोर्चात सर्व व्यापारी संघटना, शहरातील प्रमुख व्यवस्था चालवणाऱ्या संघटना आणि नागरिकांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावं असं आवाहन वाढीव घरपट्टी विरोधी कृती समितीच्या वतीनं केलेलं आहे. त्याचबरोबर या दिनांक 4 दिवशी सांगली शहर सकाळच्या सत्रामध्ये बंद राहणार आहे. तसं आवाहन आम्ही विविध संघटनांना, ज्या संघटना या शहराचा गाडा चालवतात त्यांना विनंती केलेली आहे आणि बऱ्याच संघटनांनी आम्हाला यामध्ये पाठिंबा दिलेला आहे. मी नागरिकांना विनंती करतो, मूल्यांकनावर लावलेली घरपट्टी याच्या विरोधात शहरातील नागरिक आणि मालमत्ताधारकांच्यात प्रचंड असंतोष आहे आणि हा असंतोष दाखवण्यासाठी सत्ताधारी मंडळींना जो एक मॅसेज लोकांच्यात दिलेला आहे की ही घरपट्टी सर्वांना मान्य आहे, ती घरपट्टीला आपला विरोध आहे हा दर्शवण्यासाठी सर्वांनी उत्स्फूर्तपणे या बंदमध्ये सहभागी व्हावं. त्याचबरोबर दिनांक 4 रोजी होणाऱ्या या मोर्चाला, हा मोर्चा सांगलीच्या स्टेशन चौकातून म्हणजे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे चौकातून सकाळी 10 वाजता सुरू होईल. हा मोर्चा सांगलीच्या स्टेशन चौक, राजवाडा चौक, पटेल चौक, त्या मार्गे तानाजी चौक, गणपती पेठ, सरपकट्टा मार्गे मेन रोडवर येईल. मेन रोडवरून हा मोर्चा बालाजी चौकात येईल. बालाजी चौकातून हा रस्ता गारमेंट चौकात येईल. गारमेंट चौकातून हार्बोट रोडवरून हा मोर्चा महापालिकेच्या मुख्यालयावर येईल आणि या मुख्यालयाच्या गेटवर या मोर्चाचं रूपांतर त्या भव्य अशा सभेत होईल आणि त्या ठिकाणी या समितीच्या वतीनं प्रशासनाकडे मागण्यांचं निवेदन सादर होईल, जनसमुदायाला संबोधलं जाईल आणि तिथे मोर्चाचा समारोप होईल. त्याचबरोबर या मोर्चाच्या माध्यमातून ह्या महापालिका प्रशासनानं, ह्या सत्ताधारी मंडळींनी जर योग्य निर्णय दिला नाही, या घरपट्टीला स्थगिती दिली नाही, तर त्याच मोर्चामध्ये पुढील दिशा जी न्यायालयीन असेल, जी बहिष्काराची असेल किंवा अन्य काही बाबतीत मालमत्ताधारकांच्याकडून भूमिका जी आहे ती कृती समितीच्या वतीनं जाहीर करण्यात येईल. तरी मी या कृती समितीचा निमंत्रक म्हणून आपल्या सर्वांना विनंती करतो, सांगलीतील सर्व मालमत्ताधारकांनी ज्यांची घरपट्टी वाढलेली आहे आणि ज्यांची कमी झाली आहे त्यांची यातही कमी होणार आहे. ओव्हरलॅपिंगमुळं ही घरपट्टी वाढलेली आहे. याला विरोध करण्यासाठी आपण सर्वांनी एकत्र यावं, या मोर्चाला पाठबळ द्यावं आणि मालमत्ताधारकांच्याकडून, प्रशासनाकडून, सत्ताधारी मंडळीकडून होणारी लूट थांबवावी एवढी विनंती करतो आणि 4 तारखेच्या या भव्य दिव्य मोर्चामध्ये येऊन आपण या मोर्चाला पाठबळ द्या एवढी विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.